पुरलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे जन्मदात्या बापानेच 8 वर्षाच्या मुलीला आपल्या शेतातील वस्तीसमोरच पुरल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला। दरम्यान या मुलीची हत्या आहे की अन्य काही हे शवविच्छेदन झाल्यानंतर कळणार आहे। दरम्यान मंद्रुप पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे। श्रावणी ओमसिद्ध कोटे वय 8 असे मृत मुलीचे नाव आहे। शुक्रवारी सकाळी मुलीला तिच्याच वडिलांनी शेतातील वस्तीसमोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याची माहिती पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली। त्यांनी ही माहिती मंद्रुप पोलिसांना दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। वस्तीवर जाऊन पाहणी केली। मुलीचे वडील ओकसिद्ध रेवणसिद्ध कोटे याला विचारले तेव्हा त्यांनी मुलीला फिट येत असल्याने ती मृत झाली, त्यामुळे तिला मी वस्तीच्या समोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याचे सांगितले। त्यानंतर पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली। खड्ड्यात पुरलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला। गुरुवारी रात्री 10 नंतर ही घटना घडली असावी असे पोलिसांचे मत आहे। शुक्रवारी दुपारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषभ कांबळे पंचांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरून काढला। तेव्हा मुलीच्या अंगात शाळेचा गणवेश होता। अंगाला पावसामुळे माती चिकटलेली होती। नातेवाईकांनी ओळख पटवली, त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। पुढील तपास मंद्रुप पोलीस करत आहेत। वणीचा ताई, आज तुमच्या घरामध्ये एक दुःखाचं घटना घडलेली आहे, दुःखद घटना। तर याबद्दल तुमच्या पतीने जी काही घटना केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची, काय कसं वागत होता, काय आहे कसं काय तुमच्यासोबत? ते आईसोबत होते। मुलीने बघितल्यावर मुलीला मारपीट केले, सांगू नको म्हणून। मग मला पण मारायचं आणि धमकी द्यायचं, गळ्यात दाबायचं, लाकडाने हाणायचं, मग काहीच सांगू नको म्हणायचं, माहेरातनं पैसे घेऊन याय म्हणायचं। मग ते मुलीला सांगायला गेली तर तो कशाला सांगते म्हणून त्याला पण गळ्यात दाबायचं, मला पण धमकी दिले सांगू नको म्हणून। मग याला न्याय पाहिजे मला मुलीबद्दल, माझ्याबद्दल ते आईसोबत होते। ते सगळं ते पोरी काय काय ते केले ते सगळं स्वागत होते। ते पोरी आईसोबत आहे। ते बघितल्यावर पोरींनी ते मुलीला मारल्यावर ते परत ते सांगू नको म्हटले, मला पण हे केले, धमकी दिले, काय सांगू नको म्हणून। काय 15 दिवसापूर्वी मला मारहाण ते गेल्या वर्षी मारले। ते परत मारल्यावर ते बघून ते सगळं पोरी बघितल्यावर ते मारल्यावर ते आईच्या सोबत ते सगळं काय काय झालं ते सगळं पोरीने बघितले। ते मुलं ते आईसोबत होते म्हणून ते बघितले पोरीने बघितल्यावर पोरीला मारले। तसं आईसोबत म्हणजे कोणत्या, कोणाची आई? त्याचाच आईसोबत होते। आरोपी नाव सांगा, तुमचं नवऱ्याचं नाव सांगा आणि काय कोणासोबत होते त्यांचं पण नाव? ते ओक्षित आणि महादेवी सोबत, ओक्षित महादेवी सोबत होते। ते नवरा सासू सोबत होते। ते पोरीने बघितल्यावर ते मारलेत नवरा। अनैतिक संबंध हो, काय होते ते काय केले ते ते नवऱ्याने सासोबत काय केले ते सगळं झोपलेले ते सगळं ते बघितले। पोरीने बघितल्यावर ते मारलेत नवरा। मग मारून काय केले पुढं मुलीला? मारून ते परत ते पोरगी म्हटले मला असं मारले, पप्पाने सगळं हे केले, मी सासू सोबत ते आजी सोबत झोपलेले बघितल्यावर मला पण मारले असं पोरीने सांगितले। मग मी म्हटले मारल्यावर तू काही सांगू नको गप्प बस, आता मला पण मार लागले, मला पण गळ्यात दाबायला धमकी द्यायला, कुणाला तर सांगायचं म्हटलं तिथं पोलीस ठाण्यात केस केले, असं नवरा मारते म्हणून त्याने येऊन सांगितले। ते ऐकलीच नाही नवरा पण तसंच मारायचं, इट्या घेवायचं, डोक्यावर हाणायचं, मग पायाने लात द्यायचं, हाताने बुक्के द्यायचं, लाकडाने हाणायचं, तसंच केले, धमकीच दिले, कुणाला सांगू पण दिले। आईसोबत हे प्रकरण तुम्हाला माहित होतं का अगोदर, कधीपासून झालं? नाही, मुली सांगितल्याबद्दल मुली सांगितल्यावरच मला कळले सगळं। ते सगळी आई सोबत ते पोरीने सांगितले तसं हे झालेत म्हणून ते पोरीच सांगितले मला। पोरी सांगितल्यावर ते पोरीला पण मारले, मला पण मारले। ते गेल्या वर्षी तुम्हाला मारहाण केलं तर तुमच्या वडिलांनी तुमच्यावर दवाखान्यासाठी 1 लाख रुपये खर्च केले असं मला सांगितले। हो, माझ्या वडिलांनीच दुसऱ्याकडून व्याजाने काढून हे सगळं माझ्या वडिलांनीच घातले ते पैसे। त्यांनी द्या म्हटले तर आम्ही कुठनं द्यायचं म्हणते पैसे, पण ते सगळं आमच्या वडिलांनी व्याजाने काढून त्यांनीच घातले पैसे। आता तुमची इच्छा काय? मागणी काय?
त्याला काढायचंच नाही, आम्हाला न्याय पाहिजे, त्याला त्या कोर्टामध्ये चढू येते. तेवढंच मला विनंती येते, त्याला काढू नये. माझ्या मुलीबद्दल न्याय द्या मला. मरू देते ते, मला पाहिजे नको होता ते.